जुन्नर तालुक्यातील निमगिरी येथे खून प्रकरणातील आरोपीला वारजे पोलिसांच्या पथकाने यशस्वीरित्या अटक केली आहे। या गुन्ह्यात फिर्यादी शरद निंबा साबळे वय वर्ष 42, व्यवसाय शेती, राहणार निमगिरी तालुका जुन्नर यांनी जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये येऊन फिर्याद दिली होती की दिनांक 5 जानेवारी रोजी सायंकाळी 5:45 वाजल्याच्या सुमारास निमगिरी गावामध्ये फिर्यादीच्या राहत्या घरासमोरील अंगणात घर व जमिनीच्या वादाच्या कारणावरून आरोपी तुषार निंबा साबळे याने फिर्यादीच्या पत्नी अरुणा शरद साबळे वय वर्ष 38 हिच्यावर चाकूने छाती, हातावर वार करून तिचा निगरून खून केला होता। गुन्हा घडल्यापासून आरोपी तुषार निंबा साबळे राहणार निमगिरी तालुका जुन्नर हा फरार झाला होता। या दरम्यान हा आरोपी वारजे परिसरात आल्याची खात्रीशीर माहिती पोलीस उपनिरीक्षक श्री सिद्धेश्वर रायगोंडा यांना मिळाली। त्यांनी ही माहिती तातडीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजित कायंगडे यांना कळवली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशोदीप चौक वारजे या परिसरामध्ये सापळा रचण्यात आला। आरोपी तिथे येताच PSI रायगोंडा यांनी तात्काळ झडप घालून त्याला ताब्यात घेतले। ही बाब त्वरित जुन्नर पोलीस स्टेशनला कळवण्यात आली। त्यानुसार जुन्नर पोलीस स्टेशनचे एक पथक तातडीने वारजे येथे दाखल झाले व उशिरा रात्री वारजे पोलीस स्टेशन येथून आरोपीचा ताबा घेऊन पुढील कार्यवाहीसाठी जुन्नरकडे रवाना झाले आहे। या कारवाईमध्ये PSI सिद्धेश्वर रायगोंडा, PSI नायकवडे, पोलीस कॉन्स्टेबल चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। ही कारवाई म्हणजे आंतरजिल्हा समन्वय, तत्परता व प्रभावी गुप्त माहितीच्या आधारे गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपीला अटक करण्याचा उत्कृष्ट नमुना असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतत सज्ज असल्याचा हा ठोस संदेश आहे। जुन्नर टाइम्स, वारजे, पुणे।